डिजिटल पेमेंट फसवणूक करणारे सुरक्षित राहण्यासाठी सामान्य टिपा. अग्रगण्य सायबर सुरक्षा फर्मच्या अहवालानुसार ज्यामध्ये 1200 कोटी रुपयेपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे. हे करा. अद्ययावत मोबाईल क्रमांक बँक रेकॉर्डमध्ये नोंदविला जातो. यूपीआय पिन फक्त पेमेंटसाठी टाकायचा आहे, पावत्यांसाठी नाही. व्यवहार करताना नेहमी यूपीआय ॲप्समधून ॲपमधील सूचना तपासा. फक्त वेबसाईटवरून बँकेचे संपर्क तपशील शोधा. तक्रारीच्या बाबतीत वापरकर्त्याने त्याची तक्रार फक्त बँक किंवा पोलीस अधिकाऱ्यांना करावी. हे करू नका. तुमची बँक किंवा सरकारी अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अज्ञात व्यक्तीने विचारल्यावर कोणताही एसएमएस कधीही फॉरवर्ड करू नका. डेबिट कार्ड क्रेडेन्शियल आणि यूपीआय पिन तृतीय पक्षासोबत कधीही शेअर करू नका. रिमोट ॲक्सेस स्क्रीन शेअरिंग ॲप्सचा वापर फसवणूक करणारे प्रवेश मिळवण्यासाठी किंवा तुमची स्क्रीन पाहण्यासाठी करू शकतात. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना अशा ॲप्सचा वापर टाळा. सोशल मीडियावर तुमच्या तक्रारींबद्दल व्यवहाराचे तपशील कधीही पोस्ट करू नका. तुमच्याशी बोलत असताना व्यवहार करणे टाळा.